Welcome to my channel Learn Easy with Pooja-12. हॅलो एव्हरीवन, आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 6च्या मॅथ टेक्स्टबुकमधील चॅप्टर नंबर 5 GCD अँड LCM. तर मुलांनो, हा आपला पार्ट 5 आहे. ओके, याआधी आपण 4 पार्ट आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केले आहेत आणि ते तुम्ही नक्कीच बघितले असतील. ठीक आहे, तर आज आपण काय शिकणार आहोत बघा. इथे प्रॅक्टिस सेट 5.3 आहे ना, याचा क्वेश्चन नंबर 1 आपण पार्ट 4 मध्ये ऑलरेडी शिकलो आहोत. आज आपण याचे क्वेश्चन नंबर 2 वर्ड प्रॉब्लेम्स आहेत की नाही ते बघणार आहोत. त्याआधी मुलांनो, इथे बघा टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला दिसतंय इथे एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर या फॉर्म्युलाबद्दल मी तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा इथे काय दिलंय, द प्रोडक्ट ऑफ टू गिवन नंबर्स इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ देअर GCD अँड LCM. म्हणजे इथे बघा काय केलं, इथे 18 अँड 30 हे दोन नंबर आहेत, त्याचं काय काढलेलं आहे, इथे GCD काढलेलं आहे. बघा डिवायझर मेथडनी काढलाय ना, तर 18 अँड 13चा GCD काय आला आहे, इथे बघा 6 दिसतोय, हा 6 याचा GCD आलाय. सेम 18 अँड 13 याच नंबरचा काय केला आहे, LCM काढला आहे. बघा काढलाय ना मल्टिपल्स मेथडनी, म्हणजे याला आपण काय बोलतो, लिस्टिंग मेथड म्हणतो की नाही. मग त्याचा काय आला LCM 90, म्हणजे सेम नंबर आहे. बघा नीट लक्ष द्या मुलांनो, 18 अँड 30 याचा GCD काय आहे 6, 18 अँड 30 याचा LCM काय आला आहे 90. ओके, हे लक्षात ठेवा. आता त्यांनी पुढे काय सांगितलंय, 18 इंटू 30 इज इक्वल टू 540. म्हणजे जर आपण हा क्वेश्चनमध्ये दिलेला असतो ना नंबर, याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर याचं आन्सर काय येत आहे 540. तुम्ही करून बघा मुलांनो, नाही तर मी तुम्हाला करून दाखवते. इथे बघा 18 अँड 30, 8 0 जा 0, 1 0 जा 0, इकडे 0 आला, 8 3 जा 24. ओके, 3 1 जा 3, 4 5 आहे की नाही, प्लस करायचं असतं. 0 प्लस 0 0, इकडे 4 इकडे 5 आला की नाही 540. ठीक आहे, आणि इथे खाली बघा काय दिलं आहे 6 अँड 90. आता हा 6 आणि 90 कुठून आला बरं, तर हा बघा याचा GCD होता की नाही 6 आणि LCM होता 90. मग या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं, बघा 0 0चा 0 आपण लिहितो अँड 9 6 जा 54 असं करतो की नाही. याचं पण आन्सर काय आहे 540. मग काय त्यांनी दिलं आहे, सेम आन्सर आलं आहे 540 540. मग इथे बघा हे दिलं आहे, बघा काय आहे, टू प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर. हे दोन गिवन नंबर आहेत, गिवन नंबरचा प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा जे आन्सर येतं त्याला आपण प्रोडक्ट म्हणतो. मग याचं प्रोडक्ट आणि याचा GCD आणि LCM याचं प्रोडक्ट हे सेमच असतं की नाही, आलं की नाही प्रोडक्ट सेम. मग हाच आपला फॉर्म्युला आहे, तो बघा वर्डमध्ये लिहिला आहे. हा मुलांना लक्षात ठेवायचा आहे, एक्झामला तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये पण येईल. प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स म्हणजे हे गिवन नंबर्स, हे बघा हे इज इक्वल टू काय, प्रोडक्ट ऑफ GCD अँड LCM. GCD अँड LCM इज इक्वल टू का दिला आहे, कारण दोघांचा आन्सर सेम येतं म्हणून इज इक्वल टू दिला आहे. कळलंय का मुलांनो. ठीक आहे, चला आता आपण स्टार्ट करूया. बघा फर्स्ट काय आहे याच्यामध्ये क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. फाइंड द स्मॉलेस्ट 3-digit number that is divisible by 5, 10 and 15. बघा आता मी इथे क्वेश्चन लिहून घेतला आहे. आपण काय करायचं आहे, त्यांनी काय सांगितलंय 5, 10 and 15चा. बघा स्मॉलेस्ट म्हणजे काय करायचं असतं, आपण काय शिकतोय LCM म्हणजे स्मॉलेस्ट म्हणजे लिस्ट. ठीक आहे, मग याचा LCM काढायचा असतो. चला आपण स्मॉलेस्ट काढूया. LCM 5चा 10 अँड 15. बघा 5चं काय आहे, 5 1 जा 5, 10चा 2च्या टेबलमध्ये येतो की नाही, कधी येतो 2 5 जा 10 आणि मग 5 1 जा 5. 15 कोणत्या टेबलमध्ये येतो 3च्या, कधी येतो 3 5 जा 15 आणि मग 5 1 जा 5. आले की नाही प्राईम फॅक्टर्स. मग काय करायचं, नेक्स्ट स्टेप काय असते आपली, की यांचे प्राईम फॅक्टर्स लिहून घ्यायचे असतात. 5चा काय आहे 5 ओनली, 10चा काय आहे 2 अँड 5, 2 इंटू 5, 15चा 3 इंटू 5
आता नेक्स्ट स्टेप काय आहे तर कॉमन प्राईम फॅक्टर्स काय आहेत कॉमन बघा इथे 5 आहे, इथे 5 आहे, इथे 5 आहे. मग इथे 5 लिहिला आणि आता काय लिहितो आपण LCMमध्ये आपल्याला अनकॉमन पण लिहायचे असतात हो की नाही. अनकॉमन प्राईम फॅक्टर्स काय बघा अनकॉमन 2 and 3 आहे की नाही. मग हे पण लिहायचे असतात. मग यांचं मल्टिप्लिकेशन 2 3 6. आता नेक्स्ट स्टेप काय आहे मुलांनो बघा काय करायचं असतं की हा जो कॉमन प्राईम फॅक्टर्सचा आलेला आहे आणि अनकॉमन प्राईम फॅक्टर्स आलेला आहे त्याचं काय करायचं मल्टिप्लिकेशन. LCM इज इक्वल टू हा काय आहे 5 अँड इंटू 6 काय येतं 5 6 30 हा आला आपला LCM ओके नाही. देअरफॉर LCM इज इक्वल टू 30. पण मुलांनो 30 आन्सर आहे. क्वेश्चन बघा काय सांगितलं आपल्याला फाइंड द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. 3 डिजिट पण 30 3 डिजिट आहे का 2 डिजिट आहेत की नाही मुलांनो. मग आपल्याला काय करावं लागेल तर 30चे मल्टिपल्स काढावे लागतील म्हणजेच 30चा टेबल बोलावा लागेल. मग चला आपण स्टार्ट करूया बघा 30 1 30 ओके 32 60 33 90 34 120 हा बघा आला की नाही 1 2 3 डिजिट आला. मग आपला आन्सर हेच असणार आहे मुलांनो. काय असणार आहे तर लास्ट लाईन लिहायची आपण. इथे बघा क्वेश्चन दिलाय ना क्वेश्चनमध्येच असते लास्ट लाईन मुलांनो नेहमी बघायचं. द स्मॉलेस्ट मी लिहिते इथे देअरफॉर द स्मॉलेस्ट 3 डिजिट number that is divisible by 5, 10 and 15 is 120. आता डिव्हिजिबल बाय 5, 10, 15 म्हणजे काय जर मुलांना तुम्ही डिवाइड करून बघितलं तर ह्या 120ला 5नी पण डिवाइड होणार आहे 10नी पण डिवाइड होणार आहे आणि 15नी सुद्धा डिवाइड होणार आहे. ठीक आहे हे आलं आपला आन्सर. कळलं मुलांनो ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया बघा काय आहे नेक्स्ट क्वेश्चन. द प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स इज 360 अँड देअर GCD इज 6 देन व्हॉट इज देअर LCM. आता मगाशी इथे मी फॉर्म्युला शिकवला होता की नाही मुलांनो हा इथे आपण यूज करायचा आहे. कसा ते मी तुम्हाला सांगते. आता वर्ड प्रॉब्लेम आहे मग फर्स्ट आपण काय करतो गिवन लिहितो की नाही. मग गिवन लिहूया बघा काय लिहायचं आहे फर्स्ट द प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स दिले की नाही किती आहे 360. GCD पण दिला आहे आपल्याला हा बघा किती 6. LCM दिला आहे का नाही मग LCMच काढायचं आहे ना मग क्वेश्चन मार्क. मग टू फाइंड काय फाइंड करायचं आहे आपल्याला LCM. चला स्टार्ट करूया. काय आहे फॉर्म्युला बघा मुलांनो मी लिहिते इथे द प्रोडक्ट ऑफ 2 नंबर is equal to GCD मल्टिप्लाय LCM हा आहे आपला फॉर्म्युला. आता काय करायचं आहे द प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स. 2 नंबर्स म्हणजे मगाशी इथे सांगितले ना कोणते इथे 2 नंबर्स असतात हे. पण इथे आपल्याला डायरेक्ट प्रोडक्ट दिला आहे काय दिला आहे 360. मग इथे आपण लिहिणार 360 इज इक्वल टू इज इक्वल टू ॲज इट इज खाली घ्यायचा. मग GCD दिलाय का आहे GCDच्या जागी काय करायचा त्याचा नंबर लिहायचा. LCM तर आपल्याला काढायचा आहे मग LCM तसाच्या तसा लिहायचा. मग इथे मुलांनो नीट लक्ष द्या काय करायचं असतं हे तुमच्यासाठी थोडं नवीन आहे. बघा आता एक नंबर बरोबर ते वर्ड बरोबर कधी मल्टिप्लाय होईल का इथे नाही होणार की नाही LCM बरोबर मल्टिप्लाय नाही होणार. मग काय करायचं असतं आपण हा 360 ॲज इट इज लिहायचा बघा देअरफॉर आणि काय करायचं नंबर बरोबर नंबर यांचा मल्टिप्लाय किंवा डिव्हिजन ॲडिशन सबट्रॅक्शन होतं की नाही. मग काय करायचं इथे हा 6 काय मुलांनो मल्टिप्लाय की नाही मग तो इकडे गेल्यावर काय होणार डिवाइड होणार आणि मग इथे कोण राहिला LCM राहिला की नाही कारण काय झालं हा 6 इकडे आला मग इथे 6 राहणार का. कधी कधी मुलं बघा इथे कन्फ्यूज होतात
काय करतात, इथे पण 6 लिहितात, इथे पण 6 लिहितात. असं होऊ शकतं का? नाही. बघा, तेव्हा जेव्हा तुम्ही स्कूलला जाता तेव्हा एकाच वेळी स्कूलमध्ये पण असाल आणि घरी पण असाल, असं होईल का? नाही, बरोबर ना. मग हा 6 इकडे आल्यामुळे इकडे फक्त LCM राहिला. आता हा 6 इथे का घेतला मुलांनो, आणि इथे घेतल्यावर मल्टिप्लिकेशनचा डिवाइड का झाला? तर हे तुमच्यासाठी नवीन आहे. हे तुम्ही एक रूल आहे तो लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा पण इज इक्वल टू असतं त्याच्या 2 बाजू असतात, बरोबर. मग एका बाजूचा जर मल्टिप्लिकेशन असेल तो या बाजूला आला तर तो डिवाइड होतो. ठीक आहे. इकडे डिवाइड असेल तर इकडे आल्यावर मल्टिप्लिकेशन होतो. इकडे ॲडिशन असेल तर इकडे आल्यावर सबट्रॅक्शन होतो. इकडे सबट्रॅक्शन असेल तर इकडे आल्यावर ॲडिशन होतो. मग इकडे असो किंवा इकडे त्यांची प्लेस जर चेंज झाली तर तो काय होतो, त्यांची साईनसुद्धा चेंज होते. ठीक आहे. आणि प्रोसेससुद्धा चेंज होत असते. आता काय करायचं, इथे डिव्हिजन आलं, मग या 6ने 360ला डिवाइड करा. 6 1 जा 6. बघा 6च्या टेबलमध्ये 36 येतात की नाही, कधी 6 जा अँड 6 0 जा 0. मग आपला LCM काय आला, 60 आला, हो की नाही. मग आपण हे असंही लिहू शकतो किंवा देअरफॉर LCM इज इक्वल टू 60. झालं, हेच आपला आन्सर आहे. फक्त काय करायचं आहे तुम्हाला, आता हा नवीन फॉर्म्युला आला आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द LCM ऑफ 2 numbers is 200 and the GCD is 10. If one of the given numbers is 40, what is the other number? चला, आता काय दिलं इकडे, एका नंबरचा काय दिलं आहे, प्रोडक्टचा GCD पण दिला आहे, LCM पण दिला आहे, GCD पण दिला आहे. आणि काय केलं आहे, दुसऱ्या बाजूचा बघा, एक नंबर 1 नंबर काय दिला आहे 40 आणि अदर नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. ठीक आहे. तर आता फर्स्ट काय करणार आहोत, आपण गिवन लिहून घेणार आहोत. गिवनमध्ये काय काय दिलं आहे बघा. LCM दिला आहे, काय आहे LCM 200. GCD दिला आहे, हा बघा दिला आहे की नाही 10. आता इथे काय लिहिलं आहे बघा मुलांनो, फर्स्ट नंबर दिला आहे की नाही. फर्स्ट नंबर काय आहे 40 अँड काय सांगितलेलं आहे, अदर नंबर फाइंड करायचा आहे. मग अदर नंबर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, कारण की हाच आपल्याला फाइंड करायचा आहे. सेम इथे काय होणार मुलांनो, अशी जर डिटेल्स दिली असेल ना आपल्याला तर आपण तो फॉर्म्युलाच यूज करायचा आहे. बघा काय आहे फॉर्म्युला आपला, द प्रोडक्ट ऑफ 2 numbers इज इक्वल टू GCD मल्टिप्लाय LCM. ओके. आता बघा, द प्रोडक्ट ऑफ 2 numbers म्हणजे हे कोणते, मग अशा सममध्ये काय केलं होतं मुलांनी, डायरेक्ट त्यांनी प्रोडक्ट दिला होता. पण इथे त्यांनी काय सांगितलंय, एक नंबर दिला आहे या 2 मधला आणि यातलाच अदर नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. मग यातला 1 नंबर कोण आहे 40. मग हा लिहून घ्यायचा. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, मग मल्टिप्लिकेशन बाय काय आहे अदर नंबर, कारण हा आपल्याला दिलाच नाही आहे, बरोबर. आता GCD काय आहे बघा, इथे 10 आहे, मग 10 लिहून घ्यायचा इथे. LCM काय आहे 200, मग 200. हे कुठून लिहितो मुलांना, हे जे गिवन असतं की नाही तिथूनच आपल्याला नंबर लिहायचे असतात. चला नेक्स्ट स्टेप काय आहे, 40चा 40 तसाच ठेवायचा, अदर नंबर पण तसंच ठेवायचा आणि मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. बरं कसं करतात, 1 2 3 बघा, 3 0 रिमेनियर 2 1 जा 2, 2000 आलं. आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं आहे, मी मगाशी पण क्वेश्चनमध्ये सांगितलं की नाही तुम्हाला की हा नंबर आहे, बरोबर, आणि ते वर्डिंग्स आहे. मग याचं मल्टिप्लिकेशन होणार आहे का, नाही. मग काय करावं लागेल, या 40ला इकडे न्यावं लागेल इज इक्वल टूच्या या बाजूला. मग इकडे गेल्यावर हा 40 इथे काय आहे मल्टिप्लिकेशन, मग इकडे गेल्यावर काय होणार डिवाइड होणार, बरोबर. मग इथे कोण राहणार, हा जो 40 इकडे गेला तर इथे कोण राहणार फक्त अदर नंबर. मग लिहायचं अदर नंबर इज इक्वल टू 2000 आणि हा मल्टिप्लाय जो 40 आहे तो इकडे आल्यावर काय होणार डिवाइड, बरोबर. आता काय करायचं, यांचं डिव्हिजन मुलांनो इझी जाण्यासाठी काय स्टेप असते, जर असे 0 0 असतील तर हा 1 0
हा 10 असा कट करू शकतो आपण. मग 4ने 200ला डिवाइड करायचं. इझी आहे, तरी पण मी इथे करून दाखवते. बघा 4च्या टेबलमध्ये 20 येतात. येस, कधी 4 5 जा 20. 0 - 0 2 - 2 0 आणि मग खाली आला हा 0. 4 0 जा 0 आला काय आपला आन्सर 50. मग इथे लिहू शकतो. असं पण करू शकतो डायरेक्ट आपण. 4 1 जा 4 4 5 जा 20 4 0 जा 0. ठीक आहे, हे करायला शिकायचं आहे मुलांनो तुम्हाला आता. मदर फॉर अदर नंबर काय मिळालं आपल्याला? मिळालं की नाही 50. मला याचा अदर नंबर इज इक्वल टू 50 झाला आन्सर. इझी आहे की नाही? फक्त तुम्हाला काय माहिती पाहिजे याच्यामध्ये? एक तर गिवन लिहून घ्यायचं, मग फॉर्म्युला लिहून घ्यायचा आणि सेम त्या फॉर्म्युलामध्ये ॲज इट इज हे नंबर ॲड करायचे. मग इझी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा मुलांनो. अ फार्मर हॅज 250 kg ऑफ wheat and 150 kg of jowar. Both the grains are to be filled in sacks so that their weight will be same. What is the maximum weight of grain that can be filled in each sack? आता इथे काय सांगितलंय मुलांनो की एक फार्मर आहे, त्याच्याकडे काय 250 kg व्हीट आहे अँड 150 kg ज्वार आहे, म्हणजे हे धान्य आहेत. त्याला काय करायचंय, याच्या सॅक्समध्ये भरायचे आहेत हे दोन्ही धान्य. पण काय करायचंय, सगळ्यांचं वेट काय आलं पाहिजे? सेम आलं पाहिजे. मग त्यांनी काय करायला सांगितलंय की मॅक्झिमम वेट, प्रत्येक सॅकमध्ये किती मॅक्झिमम वेट ऑफ ग्रेन आपण भरू शकतो. मग मॅक्झिमम म्हणजे काय करायचंय मुलांना? आपल्याला GCD काढायचा आहे इकडे. ठीक आहे, तर फर्स्ट आपण काय करतो, वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून गिवन लिहितो. मग काय लिहायचं? क्वांटिटी ऑफ व्हीट किती आहे बघा, 250. मग लिहायचं 250 kg. क्वांटिटी ऑफ ज्वार किती आहे, इथे दिसते 150. मग 150 kg लिहून घ्यायचं. आता फाइंड काय करायचं आहे आपल्याला? GCD. ठीक आहे, मग चला आपण काय करूया, फर्स्ट स्टेप काय असते, प्राईम फॅक्टर्स काढतो की नाही. मग प्राईम फॅक्टर्स काढूया 250चे अँड 150चे. स्टार्ट करूया. फर्स्ट काय आहे, 0 आहे, मग 2ने डिवाइड होणार. 2 1 जा 2 2 2 जा 4 इथे 1 आला, मग 2 5 जा 10. आता 125 कोणत्या टेबलमध्ये येईल? तर 5च्या. कधी येईल? 5 2 जा 10 इथे आला 2 5 5 जा 25. मग 25 5च्या टेबलमध्ये येतोच. कधी येतो? 5 5 जा 25 अँड 5 1 जा 5. आता 150चे काढूया प्राईम फॅक्टर्स. इथे 0 आहे म्हणून आपण काय करणार, 2ने स्टार्ट करणार. कधी? 2 7 जा 14 इथे 1 रिमेनिंग, मग 2 5 जा 10. ठीक आहे, आता इथे काय होतं, हा 75 3ने डिवाइड होतो मुलांनो. मग करायचं कसं? 3 3 2 जा 6 1 रिमेनिंग, 3 5 जा 15. आता 25 5च्या टेबलमध्ये 5 5 जा 25 अँड 5 1 जा 5 झाले प्राईम फॅक्टर्स. मग काय करायचं असतं, लिहून घ्यायचे असतात, हो की नाही, प्राईम फॅक्टर्स. चला लिहूया. 2 × 5 × 5 × 5. 150चे 2 × 3 × 5 × 5. मग काय करतो आपण, कॉमन प्राईम फॅक्टर्स. काय कॉमन? 2 देन 5 आहे की नाही, अगेन 5. ठीक आहे, मग यांचं मल्टिप्लिकेशन 2 5 जा 10 10 5 जा 50 आला आपला आन्सर. मग GCD काय आहे? देअरफॉर GCD इज इक्वल टू 50 kg. 50 kg येणार इच सॅकमध्ये मुलांनो. मग लास्ट लाईन काय लिहायची असते आपण? द मॅक्झिमम वेट ऑफ ग्रेन that can be filled in each sack. किती आहे? इज 50 kg. हे बघा लास्ट लाईन काय करायचं असतं, नेहमी इथे क्वेश्चनच्या लास्टला लिहिलेली असते ना, त्याचीच हेल्प घ्यायची असते. ठीक आहे, कळालं मुलांनो? इझी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. 3 friends were practicing running on a circular track. It took them
2, 3 and 4 minutes respectively to complete one lap. If they start running from the same place at the same time, then after how many minutes will they meet again at the same place for the first time? म्हणजे काय मुलांनो, आता बघा इथे मी तुम्हाला सांगते. 3 फ्रेंड्स आहेत, ठीक आहे. हा सर्क्युलर ट्रॅक आहे. ते काय करतात, इकडे फेरी मारतात. सेम टाइम आणि सेम प्लेसवरून तिघं पण निघालेत. पण एकाला काय आहे 2 मिनिट्स लागत आहेत, एकाला 3 मिनिट्स, एकाला 4 मिनिट्स लागत आहेत. ठीक आहे, हे आपलं गिव्हन आहे. मग त्यांनी काय विचारलंय की ते पूर्ण फेरी मारल्यावर परत सेम प्लेसवर किती मिनिटांनी फर्स्ट टाइम भेटतील. ठीक आहे, कळलंय मुलांनो क्वेश्चन. मग इथे आपल्याला काय काढावं लागेल, एलसीएम काढावं लागेल. ठीक आहे, आता फर्स्ट गिव्हन लिहायचं असतं. काय आहे, टाइम टेकन बाय द फर्स्ट फ्रेंड काय आहे 2 मिनिट्स. टाइम टेकन बाय द सेकंड फ्रेंड 3 मिनिट्स अँड टाइम टेकन बाय द थर्ड फ्रेंड 4 मिनिट्स. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, तर एलसीएम. चला आपण स्टार्ट करूया. फर्स्ट काय करायचं असतं मुलांना, प्राईम फॅक्टर्स काढतात की नाही. मग 2चा 3 अँड 4. 2चा काय आहे सिम्पल, 2 1 जा 2. 3चा पण सेम, 3 1 जा 3. आता 4चा काय आहे 2च्या टेबलमध्ये 2 2 जा 4, 2 1 जा 2. मग नेक्स्ट स्टेप काय करतो आपण, याचे प्राईम फॅक्टर्स लिहून घेतो की नाही. काय आहे 2चा 2, 3चा 3 अँड 4चा 2 × 2. दिसतंय ना मुलांनो. आता नेक्स्ट स्टेप काय करतो आपण, कॉमन प्राईम फॅक्टर्स, हो की नाही. मग कॉमन कोण आहेत बघा, इथे कॉमन आहेत का, नाही आहेत, बरोबर. मग आपण काय करतो मुलांनो, 1 घेतो की नाही, हा 1. मग इथे 1 घ्यायचा आणि एलसीएम मध्ये आपल्याला अनकॉमन पण काढावे लागतात. अनकॉमन प्राईम फॅक्टर्स. तर आता अनकॉमन कोणते आहेत बघा. बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं, इथे 2 1 टाइम आहे, इथे 2 टाइम आहे. मग काय करतो आपण, हा 1 टाइमवाला घेतच नाही आणि हा 2 टाइमवाला काय करतो इथे घेत असतो. किंवा मुलांना अगदी सोप्या भाषेत सांगते, तुम्ही असंही करू शकता. इथे 2 याच्यामध्ये जरी कॉमन असेल ना, तर तो नंबर आपण 1 टाइम घ्यायचा. म्हणजे असं सर्कल नाही करायचा, त्याला अंडरलाईन करायची. हा आणि हा आहे 3 नंबरपैकी 2 नंबरमध्ये जरी कॉमन असेल तर त्याला अंडरलाईन करून या दोघांपैकी एकदा आपण लिहून घ्यायचा 2. बरोबर. मग हे 2 गेले. आता राहिला कोण, हा 3 अँड हा 2. ठीक आहे, यांचं मल्टिप्लिकेशन 2 3 जा 6, 6 2 जा 12. मग आलं की नाही 20 मिनिट्स. मग नेक्स्ट लाईन काय लिहायची आपल्याला, देअरफॉर. बघा इथे काय करतो आपण, फर्स्ट एक स्टेप पण करतो, आठवतंय का मुलांनो, कॉमन प्राईम फॅक्टर्स अँड अनकॉमन प्राईम फॅक्टर्सचं मल्टिप्लिकेशन. मग याचा काय आहे 1, याचा काय 12. मग 1 12 जा 12 किंवा 12 1 जा 12. हा आला की नाही एलसीएम. मग आपल्याला सेंटेन्स काय लिहायचं आहे, मग ते मुलं काय आहेत मुलांनो, 12 मिनिटांनी परत एकत्र भेटणार आहेत फर्स्ट टाइम. मग लास्ट लाईन काय लिहायची आपल्याला, therefore they will meet again at the same place after 12 minutes. 12 मिनिटांनी ते परत फर्स्ट टाइम एकत्र भेटणार आहेत. कळले मुलांनो. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. If the children in the class are lined up 6 in each row or 8 in each row, then no child is left. What is the minimum possible number of children in the class? याचा अर्थ काय मुलांनो, एका क्लासमध्ये जर मुलांना एका रोमध्ये जर 6 मुलं घेतली किंवा एका रोमध्ये 8 मुलं घेतली, बरोबर, आणि एक पण मुलगा काय झाला उरला नाही पाहिजे, तर त्या क्लासमध्ये मिनिमम किती मुलं असतील हे आपल्याला काढायचं आहे. मिनिमम म्हणजे काय करायचं मुलांनो, एलसीएम. तर गिवन लिहूया, नंबर ऑफ चिल्ड्रन इन इच रो. म्हणजे जर आपण इच रोमध्ये 6 घेतली, और किती घेतली नंबर ऑफ चिल्ड्रन इन इच रो 8. ठीक आहे,
तर काय करायचं आहे, टू फाइंड आपल्याला काय करायचं, LCM. येस, फर्स्ट स्टेप काय करायची असते आपल्याला, प्राईम फॅक्टर्स 6चा आणि 8. बघा 6चा काय आहे, 2 3 जा 6, 3 1 जा 3, 2 अगेन, 2 4 जा 8, 2 2 जा 4 अँड 2 1 जा 2. आहे की नाही इझी. मग नेक्स्ट स्टेप काय करतो आपण, यांचे फॅक्टर्स लिहून घेतो, प्राईम फॅक्टर्स. मग 6चे काय आहेत, 2 इंटू 3. 8चे काय आहेत, 2 इंटू 2 इंटू 2. मग नेक्स्ट स्टेप, कॉमन प्राईम फॅक्टर्स. काय आहेत कॉमन, इथे 2 आहे, अजून आहेत का कॉमन, नाही. मग काय करायचं, अनकॉमन प्राईम फॅक्टर्स कोण आहेत, 3 आहे आणि हे 2 पण येणार दोन्ही. मग यांचं मल्टिप्लिकेशन, 3 2 जा 6, 6 2 जा 12. मग नेक्स्ट स्टेप काय करतो आपण, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो की नाही. मग LCM इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय 12. काय येतं आन्सर, 12 2 जा 24. मग त्या क्लासमध्ये किती मुलं असतील, 24 मुलं असतील. मग लास्ट लाईन काय लिहिणार बघा, देअरफॉर द मिनिमम एम आहे इकडे, मिनिमम पॉसिबल नंबर ऑफ चिल्ड्रन किती इन द क्लास, एका क्लासमध्ये आहेत की नाही, इज 24. हे आलं आपलं आन्सर. बरोबर की नाही मुलांनो. जर 6 6 बसवली तर किती होतील, 4 रो होतील आणि 8 8 मुलांना बसवलं तर 3 रोज होतील. हो की नाही, कळालं मुलांनो. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता या प्रॅक्टिस सेटमधला मुलांनो हा लास्ट क्वेश्चन आहे. 3 buses going to different places leave from the same station every 10, 15 and 20 minutes. If all the 3 buses first leave at 8 a.m., then at what earliest will they leave at the same time again? बघा आता याचा मीनिंग काय मुलांनो, की 3 बस आहेत, त्या काय सेम स्टेशनवरून पण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जात आहेत. ठीक आहे, त्यातली एक बस काय आहे, एव्हरी 10 मिनिट्सनी सुटते. दुसरी बस काय आहे, एव्हरी 15 मिनिट्सनी सुटते. आणि तिसरी बस काय आहे, एव्हरी 20 मिनिट्सनी सुटते. पण ह्या तिन्ही बस काय आहेत, एकाच टाईमला स्टेशनवरून सुटत आहेत. कधी, तर मॉर्निंग 8 AM. हे आपलं गिवन आहे. आता आपला क्वेश्चन काय विचारला आहे मुलांनो, की या तिन्ही बस आहेत त्या पुन्हा एकाच वेळी कधी निघतील. ठीक आहे, तर आता आपल्याला इकडे काय काढायचं आहे, LCM काढायचं आहे. बघा मी इथे गिवन लिहिलं आहे मुलांनो. फर्स्ट बस लिहिले की नाही, लिव्स एव्हरी 10 मिनिट्स. सेकंड बस लिव्स एव्हरी 15 मिनिट्स. थर्ड बस लिव्स एव्हरी 20 मिनिट्स. आणि अजून एक गिवन दिले आपल्याला, ऑल 3 लिव्स ऑल टुगेदर ॲट 8 AM. ठीक आहे, आता फाइंड काय करायचं आहे आपल्याला, LCM. मग आपण स्टार्ट करूया. फर्स्ट स्टेप काय असते, प्राईम फॅक्टर्स काढतो की नाही, 10, 15, 20. चला आता 10 काय 2च्या टेबलमध्ये येतो, 2 5 जा 10, 5 1 जा 5. आता 15चा 3च्या टेबलमध्ये, 3 5 जा 15, 5 1 जा 5. 20चा 2च्या टेबलमध्ये कधी, 2 10 जा 20, अगेन 2 2 5 जा 10 अँड 5 1 जा 5. हे आले आपले प्राईम फॅक्टर्स. नेक्स्ट स्टेप काय असते आपली, प्राईम फॅक्टर्स लिहून घेतो की नाही आपण. 10चा पहिले काय आहे, 2 इंटू 5. 15चे काय आहेत, 3 इंटू 5. 20चे काय आहेत, 2 इंटू 2 इंटू 5. मग नेक्स्ट स्टेप, कॉमन प्राईम फॅक्टर्स. काय आहेत बघा कॉमन, 2 आहे का इकडे, नाही, 5 आहे फक्त. हो की नाही, मग इथे आपण 5 लिहून घ्यायचा. आणि मग LCMमध्ये काय करायचं असतं, अनकॉमन पण लिहितो की नाही. मग अनकॉमन प्राईम फॅक्टर्स काय आहेत अनकॉमन, आता मी सांगितले की नाही, इथे 2 आहे 1 टाईम,
इथे 2 आहे 2 टाइम्स. मग एकदा आपण असं करू शकतो की हा 1 टाइम क्रॉस करायचा, हे 2 टाइम्स लिहून घ्यायचे. ठीक आहे. मग नेक्स्ट काय आहे, कोण उरलाय बघा इथे 3 आहे की नाही. मग हा 3 लिहून घ्यायचा. आता याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 2 जा 4, 4 3 जा 12. आणि मग नेक्स्ट स्टेप काय असते मुलांनो, एलसीएम इज इक्वल टू कॉमन प्राईम फॅक्टर्स अँड अनकॉमन प्राईम फॅक्टर्स यांचं मल्टिप्लिकेशन. 5 मल्टिप्लाय बाय 12 काय येतं, 12 5 जा 60. ओके नाही. मग आता याच्या पुढे मुलांनो काय करायचं आहे, नीट लक्ष द्या थोडं. ठीक आहे. आता हे काय आपले 60 मिनिट्स आले बरोबर. मग नेक्स्ट स्टेप काय करायची असते, देअरफॉर 60 मिनिट्स म्हणजे काय असतात मुलांनो, 1 आवर असतो की नाही. आपल्याला काय काढायचं आहे की किती वेळाने ते पुन्हा भेटणार आहेत, म्हणून इथे टायमिंग काढायचं आहे आपल्याला. बघा नेक्स्ट स्टेप काय करणार आपण, इथे आपल्याला काय दिलं आहे, कधी निघाल्या होत्या त्या आधी 8 AM निघाल्या होत्या की नाही. मग नेक्स्ट कधी निघणार आहे ते काढायचं आहे. मग नेक्स्ट काय लिहिणार आपण, नेक्स्ट डिपार्चर टाईम. पहिला काय टाईम दिला होता आपल्याला 8 AM. आणि किती त्यांना वेळ लागणार आहे, हा 1 आवर आपण काय करायचं त्याच्यात प्लस करायचा आहे. मग किती होत आहेत मुलांनो, 8 + 1 9. मग 9 AM निघणार आहेत त्या. मग लास्ट लाईन काय लिहायची आपल्याला, देअरफॉर द बसेस विल लीव ॲट द सेम टाईम अगेन ॲट, कधी निघणार आहे 9 AM. कळलं मुलांनो. ठीक आहे. तुम्हाला पाहिजे तर मुलांनो याचा स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही काढू शकता. ठीक आहे. आता आपला अशा तऱ्हेने प्रॅक्टिस सेट 5.3 कंप्लीट झालेला आहे. काही क्वेरी असेल मुलांना तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. टेक केअर अँड बाय.